मित्र, होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपला देश उत्सवाचा देश, आपला देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो. आता काही जण या सणांवर टीका करतात, हे सण करू नये म्हणून सांगतात. हा एक विचार. करू नका म्हटल्यानंतर काय करावं हा प्रश्न निर्माण केल्यानंतर त्याची उत्तरं फारशी समाधानकारक दिले जात नाहीत. अशा प्रसंगी त्या सणासोबत एक त्याला नवा आयाम देत तो सण जर साजरा केला, त्या सणाच्या निमित्ताने जे काही समजा गोडधोड खायला केलं जातं त्यात काय वाईट नाही. त्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जातात, त्यात काय वाईट नाही. त्यानिमित्ताने एकमेकाचं बोलणं होते, संवाद होतो, संवादातून अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. मग त्यानिमित्तानं दिले जाणाऱ्या शुभेच्छा, एकमेकाबद्दल सदिच्छा, एकमेकाची विचारपूस करणं आणि त्या दिवशी एखादा गोडधोड खाणं, एकमेकाकडे बोलवण्यात काही वावगं नाही. प्रश्न असा आहे की त्या सणाच्या निमित्तानं काही जर एक घातक काही होत असेल तर त्याचा त्याग मात्र आपण केला पाहिजे. पण आम्ही फटाके न फोडता पारंपरिक दिवाळीला असे फटाके फोडून पारंपरिक दिवाळी करण्याला जसं आम्ही पर्याय दिलेला आहे तो म्हणजे ज्ञानदीपाची दीपावली. त्या दिवशी ज्ञानाचा उत्सव, विचारांचा उत्सव, त्या दिवशी ग्रंथ वाटप, विचाराचा मेजवानी गावकऱ्यांना, असा प्रयोग मी गेल्या 27 वर्षापासून नायगाव तालुक्यामध्ये दरेगाव या माझ्या गावी करतो आहे. तर आपल्याला त्यामुळं त्या सणालाच नको बहिष्कार टाकायचा. त्यामुळं असं जर आपण जो समाज एवढा मोठ्या बहुसंख्येनं ती एखादी गोष्ट करत असेल त्याच्यावर बहिष्कार टाकणे किंवा त्याच्यावर नकारात्मक टीका करणे, यामुळं फारसं काही हाती लागत नाही. मग तुम्ही शत्रू होता इतकाच भाग आहे. मी याचा अर्थ तुम्ही टीका करू नये असा म्हणण्याचा मला काही अधिकार नाही. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोलू शकता, परंतु केवळ नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हाती फारसं काही येत नाही. तर आपल्याला जुन्यातलं काही सोनं आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय ॲडिशन म्हणजे काय अजून काही नवं त्यात करत गेलं तर संस्कृती प्रवाही राहायला मदत होत असते. त्यामुळे सगळंच नको आणि सगळंच खराब हा जो नकारात्मक विचार आहे हा बाजूला ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण काय, ते सण साजरा करताना लोकांच्या त्याबद्दलच्या भावना पण त्यामध्ये असतात आणि त्या भावनांची कदर एकमेकाची करणं हा मानवी रिलेशन मेंटेन करण्यासाठी, मानवी संबंध चांगले राहण्यासाठी आवश्यक असते. म्हणून सद्भावना एकमेकाविषयी व्यक्त करणं गरजेचं आहे. पण त्यामध्ये जे काही नकारात्मक असेल, ज्या काही घातक असेल तर तेवढं मात्र आपण काढूया हा विचार जर मांडला तर त्या सणाचे जे काही प्रेमी आहेत त्यांना फारसं काही वाटत नाही. ठीक आहे, बरोबर आहे, हे सर म्हणतायत ते, हा व्यक्ती म्हणतोय ते, खरंच या गोष्टी तेवढ्या आपण बदलू असं म्हणतोय तेवढं, पण ते सण साजरा करण्याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही, असा तो भाग आहे. आता दीपावलीच्या सणाबद्दल जे काही गोडधोड केलं जातं, कपडे घेतले जातात, एकमेकाला सदिच्छा दिल्या जातात, बहीण भावाला ओवाळते, एकमेकाला भेटीगाठी होतात, त्यात वाईट काही नाही आहे. फक्त ज्या काही प्रदूषण केलं जातं फटाक्याच्या माध्यमातून त्याला थोडंसं बाजूला ठेवणं आणि ज्ञानाची चर्चा त्या दिवशी होणं, मिळतो पत्ते कुटत बसणे किंवा दुसरं काहीतरी करत बसण्यापेक्षा ज्ञानाची चर्चा होणं हा त्यामागचा जसा उद्देश होता, तसा मी या निमित्तानं आपल्याला एक भारताच्या नवनिर्माणासाठी एक अभिनव होळी आपण साजरी करूया आणि नकारात्मक विचाराला दूर सारूया हा विचार देण्यासाठी या होळीचा मी विचार आपल्यासमोर ठेवतो आहे. नवनिर्माणासाठी, भारताच्या नवनिर्माणासाठी अभिनव होळी साजरी करू या होळी, नकारात्मक विचारांना मारू गोळी, असा या निमित्तांचा संदेश आहे. साजरी करू या होळी, नकारात्मक विचारांना मारू गोळी. आता काय, नकारात्मक विचाराबरोबर काय जाळणं गरजेचं आहे. आपण पारंपरिक पद्धतीनं जर जाळतो तर तुम्ही सांगितलं आता लाकडं जाळतो,
त्यातून धूर होतो. ते काही फारसं आपल्याला परवडणार नाही. वनस्पती तोडून, झाडं तोडून ते काही फारसं योग्य नाही आहे. त्याच्यामध्येच अन्न टाकलं जातं, अन्नाचं नासाडी केली जाते. हा जेवढा घटक जर बाजूला ठेवला, त्या निमित्तानं आपल्या मनात उठणारे जर नकारात्मक विचार आपण जाळले, प्रतिकात्मक स्वरूपात छोटीशी काहीतरी करा. पण त्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी काय करायचं, मग तिथं उभा राहिल्यानंतर होळीच्या भक्ताने मनात येणारे जे नकारात्मक विचार आहेत, नकारात्मक भावना आहेत, नकारात्मक कल्पना आहे, मी स्वाहा करत आहे. या होळीमध्ये मी स्वाहा करत आहे. तेवढं लाकडं जे जाळले जातात तेवढं गरज नाही. आपण छोटेसे प्रतिकात्मक स्वरूपात, जसं पूर्वी माणसांचा बळी द्यायला जायचा, नरबळी दिला जायचा एखादं मंदिर बांधताना किंवा एखादा मोठा वाडा बांधताना, एखादा बुरुज बांधताना, तर ते नरबळीची प्रथा बाजूला सारून माणसांनी जशी आता प्रतिकात्मक स्वरूपामध्ये म्हणून नारळ फोडलं जातं. ठीक आहे, नारळाचं माणसंच मारून टाकणे, प्राण्यांनाच बळी देणे हे काही उचित नव्हतं. पण नवे आयाम दिलेलेच आहेत या संस्कृतीमध्ये. काही नव्या गोष्टी सुरूच केलेल्या आहेत. लक्षात आलं का? मग पूर्वी काही जण जागरणाला प्राण्यांचा बळी द्यायचे. मग तो आता त्याचं प्रतिकात्मक स्वरूपात म्हणून वांग कापलं जातं. हे एक नवा बदल आहे. हा नवा बदल आहे. पण आपल्याला प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काही समाजामध्ये गाय कापली जायची. ते गायला ते उचित नाही आहे. हिंसा तत्व आहे. ते अहिंसा हे तत्व पाळणाऱ्यासाठी गाय हा उपयुक्त प्राणी आहे. आणि गायीला कापू नये म्हणून काही जण गाय न कापता पिठाची गाय करून कापतात. जे काही समाजामध्ये आहे, तुम्हाला काही समाजाचं माहिती असेल, तर हे प्रतिकात्मक आहे. तर त्याच्यातमध्ये ठीक आहे. तर ह्या गोष्टी जशा नवे बदल करणं गरजेचं असते, जसा काळ बदलतोय, काळाच्या गरजा बदलतात आणि ती कापाकापी करण्याच्या मागाचा जो विचार, अंधश्रद्धा विचार आहे, यालाही आम्ही स्वाहा करतोय, यालाही आम्ही जाळतोय. ही भावना आणि नव्या गोष्टी आम्ही सुरू करतोय, ही भूमिका आपण या निमित्तानं घेतली पाहिजे. तर आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी त्या दिवशी बसून शांततेनं एखादी दिवा पेटू शकता तुम्ही आणि मग त्या दिव्याच्या समोर म्हणू शकता, ही होळी आहे आणि या होळीच्या समोर मी हे माझे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना जाळतोय. वाटल्यास तुम्हाला लिहून काढा तुमच्या मनामध्ये काय नकारात्मक विचार, माझं काही खरं नाही बाबा, माझं काही चांगलं होणार नाही बाबा, माझ्या जीवनात काही चांगलं नाही बाबा, असे जे नकारात्मक विचार माणसाच्या मनात येतात, कोणाबद्दल राग, कोणाबद्दल चीड, कोणाबद्दल संताप, कोणाबद्दल मत्सर, कोणाबद्दल द्वेष, ह्या ज्या काही भावना हे आहेत, किंवा कोणाचं तरी नाश होऊ दे असं नाश झालेलं तुमच्या डोळ्यासमोर चित्र पाहण्याची जी सवय लागलेली आहे तुम्हाला, कोणाचा तरी स्तुयजू दे म्हणून, तर ते कल्पना, नकारात्मक कल्पना तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य घालून टाकतात. म्हणून नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक कल्पना ह्या घालून टाकण्यासाठी तुम्हाला हा होळीचा प्रयोग, त्या होळीमध्ये हे जाळण्याचा प्रयोग, कल्पना करा की माझे नकारात्मक विचार चाललेत, माझे नकारात्मक भावना चालल्यात, नकारात्मक कल्पना चालल्यात आणि मला स्वस्थ आणि शांत वाटत आहे. असा प्रयोग तुम्ही दररोज करू शकता, थोडा अर्धा 15-20 मिनिटं. हा त्यामुळं ही खऱ्या अर्थानं जीवनात रोजच आनंदाची दीपवाळी, ज्ञानाची दीपवाळी दररोज आपल्या जीवनात यावी असं वाटत असेल तर आपल्या जे आपली होळी करून टाकालेत नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, त्यांचीच आपण होळी केली पाहिजे. हा त्यामागचा एक उद्देश आहे. काही जण असं म्हणता येईल की काही जण काही असे संकल्प करतात की नकारात्मक संकल्प आहे, याला मारून टाकतो, त्याला मारल्याशिवाय मी काही केस काढणार नाही किंवा केस वाढवणारच मी, अशा पद्धतीने नको ते संकल्पना. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं. म्हणून असे सकारात्मक संकल्प
यामध्ये घ्यायचे आणि जे काही नकारात्मक कल्पना आहे ते होळीमध्ये मी जाळतोय, या दिवशी मी जाळतोय किंवा रोजच जाळतोय, जोपर्यंत तो संकल्प तुमच्या मनातून जाणार नाही किंवा त्यांनी जे नकारात्मक संकल्पाने तुमच्या मनावर जो ताबा मिळवलेला आहे तो काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. काही जण लो एम इज अ क्राईम म्हणतात, म्हणजे ध्येयसुद्धा लो असेल तर त्याला मारून टाका, बाजूला ठेवून द्या आणि सकारात्मक उदात्त ध्येय बाळगून ते ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि मग लो एम असेल तर तेच बाजूला सारून टाका. लो एम तुमच्यामध्ये क्षमता आहे, कौशल्य आहे, शहाणपण आहे, तर तुम्ही छोटूशा कोणीतरी गोष्टीला धरून बसलात आणि मोठ्या गोष्टी सोडून बसलात, हिरा सोडून दगड हातात घेऊन बसलात, म्हणजे हिरा ही प्राप्ती हे तुमचं ध्येय पाहिजे, दगड हे तुमच्यासाठीचा काही महत्त्वाचा विषय नाही हा विचार बाळगून तर तुम्ही ते नको ते सोडून देत आहात ध्येय आणि जे काही हवं आहे ते ध्येय प्राप्तीसाठीचं ध्येय निष्ठा बाळगत आहात. या निमित्ताने ते घडावं आणि लो एम जे आहे, छोटं जे ध्येय आहे ते बाजूला सारावं या निमित्तानं. आणि चुकीची संगत तुम्हाला चुकीची रंगत आणते तुमच्या जीवनाला, म्हणून योग्य संगत तुमच्या जीवनाला गती देते. म्हणून मी चुकीच्या संगतीची बाजूला करत आहे. मनोमन मनोमन काही गोष्टी नकारात्मक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून, तुमच्या आनंदापासून, तुमच्या समाधानापासून, तुमच्या सुखापासून दूर करणाऱ्या काही संगती असतात. त्या संगती तुमचं आयुष्य वाटोळं करत असतात. मग तशा लोकांपासून दूर राहण्याचा संकल्प या निमित्तानं जर केला, त्या संगतीलाच प्रतिकात्मकतेनं रूपात जळून टाकलं तर तुम्हाला त्या संगतीबद्दल जे अट्रॅक्शन आहे, तुम्हाला जी ओढ लागते त्यांच्याविषयी ती हळूहळू कमी होईल आणि नकारात्मकची ओढ कमी झाली की सकारात्मकतेकडे ओढला जातो आणि जिकडे माणूस ओढला जातो त्या दिशेने तो जातो. म्हणून चुकीच्या सवयीसुद्धा आपण जाळून टाकल्या पाहिजे. जे शरीराला, मनाला, बुद्धीला, आत्म्याला आपल्या घातक ठरणाऱ्या ज्या सवयी आहेत त्या सवयीचा सुद्धा आपल्याला या निमित्तानं होळी करणं अतिशय गरजेचे आहे. मग जर चुकीच्या सवयी चुकीचं व्यक्तिमत्व निर्माण करत असते आपलं, म्हणून ज्या ज्या काही आपल्या सवयी आपण लिहून काढल्या पाहिजे आणि ह्या स्वाहा करत आहे मी, याला फेकून देत आहे, याला जाळून टाकत आहे, अशा पद्धतीनं ज्या कोणकोणत्या सवयी आहेत की जे तुम्हाला घातक ठरत आहेत, या अनुषंगानं या निमित्तानं चर्चा व्हावी, या निमित्तानं मनात विचार यावा. आणि एखादा विचार दृढ व्हायचा असेल, एखादा विचार तुमच्या जगण्याचा भाग बनायचा असेल तर त्याला पुनरावृत्ती आवश्यक असते. ती गोष्ट सातत्यानं तुम्ही हे प्रयोग करणं गरजेचं आहे आणि मग शांततेनं तुम्हाला याचा अनुभव येतो. मी हा विचार गेल्या वर्षी काही मित्रांसोबत मांडला, काही जणांसोबत हा विचार मी ठेवला, तर हे चांगला विचार आहे असं वाटते. म्हणून हे अनेक लोकांपर्यंत हा विचार जावा या उद्देशानं मी हा विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. तुम्ही पण हा विचार करावा, या मी जे काही सांगितले त्याच्यावर चिंतन करावं आणि आपण जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद येईल असे विचार, अशा भावना, अशा कल्पना, अशी संगत, असे संकल्प, अशा सवयी आपण बाळगूया. आणि अशा जर सवयी आणि जर बाळगल्या तर जीवनामधल्या नको ते विचाराची होळी केली की नित्य दिवाळीचा आपण आनंद घेऊ शकतो. तो घ्यावा अशी भावना, सद्भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.